नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. MPSC प्री आणि मेन्समधल्या पॉलिटीच्या प्रश्नांचं आपण विश्लेषण पाहतोय. अचूक उत्तरासह परीक्षाभिमुख परिपूर्ण स्पष्टीकरण असणारी ही लेक्चर सिरीज 2011 पासून 25 पर्यंतच्या प्रश्नांचं विश्लेषण. आजचा जो आपला टॉपिक आहे तर तो आणीबाणीचा टॉपिक आहे. आता या टॉपिकला सुरुवात करण्याच्या अगोदर आणीबाणी या पॉलिटीच्या एका अभ्यास घटकावरती आपण एक लेक्चर घेतलेला आहे. आपल्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये तुम्हाला एक प्लेलिस्ट सापडेल, भारतीय राज्यव्यवस्था, इंडियन पॉलिटी. त्याच्यामध्ये आपण आणीबाणीबद्दल पूर्णपणे डिस्कस केले. आणीबाणी म्हणजे काय, आणीबाणीच्या तरतुदी, घटनात्मक तरतुदी, आणीबाणी आली कुठून, 3 प्रकारच्या आणीबाणी आहेत, मग कलम 358 आणि 59 याच्यामधला फरक काय आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत. तर भारतीय राज्यव्यवस्था ही सिरीज आहे, तर ती मी स्वतः सिरीज घेतो आहे. ती ऑनगोईंग सिरीज आहे, त्याच्यामध्ये लेक्चर आपण ॲड करत राहतो. तर त्या सिरीजमधलं आणीबाणीचं लेक्चर न विसरता पहा. ओके, आज आपण फक्त प्रश्नांच्या दृष्टीनं चर्चा करणार आहोत. तुम्हाला जास्तीची जर का माहिती पाहिजे असेल, म्हणजे हे जे सगळे तुम्हाला पॉईंट्स दिलेले आहेत, या पॉईंटची माहिती तुम्हाला त्या लेक्चरमध्ये मिळेल. इथं जे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरात जेवढी डिमांड आहे तर तेवढीच चर्चा इथं केली जाईल. बाकीच्या चर्चेसाठी तुम्ही भारतीय राज्यव्यवस्था या लेक्चर सिरीजमधल्या आणीबाणीचं लेक्चर एकदा पाहून घ्या. सगळ्या गोष्टी तिथं अगदी परीक्षाभिमुख परिपूर्णरित्या विश्लेषण करून तुम्हाला तिथं दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे ते लेक्चर न विसरता पहा. माझं मत आहे अगोदर ते लेक्चर पहा आणि मग हे क्वेश्चन डिस्कस करा, म्हणजे ते तुम्हाला अगदी फ्रेममध्ये बसवता येईल. आता सर्वात पहिल्यांदा म्हणजे ज्यावेळेस आपण ह्या आणीबाणीच्या टॉपिकची चर्चा करत असतो किंवा चर्चा करायला सुरुवात करतो तर 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ही आणीबाणी म्हणजे काय, इमर्जन्सी म्हणजे काय. आता घटनेत तर असं काय म्हटलं नाही आहे की आणीबाणी म्हणजे काय. तर म्हणजे काय होतं की म्हणजे एखाद्या भागात किंवा भारतात किंवा एखाद्या राज्यात जर का आणीबाणी लागली तर तिथला जो टेकओव्हर असतो की तिथला जी सरकारची व्यवस्था असते तर ती केंद्र सरकारकडे जाते. म्हणजे अशीच एक सर्वसामान्यपणे जनरल व्याख्या करता येईल. आणि मग राज्यघटनेत भाग 18मध्ये 10 कलमात, कलम 352 ते 360, काही कलम ह्याच्यातली काढून टाकण्यात आलेले आहेत. उदाहरणार्थ कलम 359A हे कलम सध्या काढून टाकण्यात आले. तर अशी 10 कलम आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला आणीबाणीविषयक तरतुदी ज्या आहेत तर त्या तुम्हाला राज्यघटनेत पुरवल्याच्या दिसतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताच्या राज्यघटनेत सगळ्यात वादग्रस्त ठरलेला हा भाग होता आणीबाणीचा. आणि ही जी तरतूद आहे तर आपण 1935च्या कायद्यातून घेतलेली आहे. बरीचशी राज्यघटना आपण जवळजवळ 75% जास्त भाग राज्यघटनेचा 1935च्या कायद्यातून घेतला आहे. आणि ही तरतूदसुद्धा आणीबाणीची आपण 1935च्या कायद्यातून घेतलेली आहे. परंतु ती ॲज इट इज न घेता भारतीय परिस्थितीला अनुसरून त्याच्यामध्ये तुम्हाला बदल करण्यात आल्याचं दिसतात. याच्यावरती चर्चा होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक चांगला युक्तिवाद मांडला होता की जे लोक आणीबाणीला विरोध करत होते, आंबेडकरांच्या मध्ये कोणत्याही राज्यघटनेतील काही तरतुदींचा गैरवापर होण्याची शक्यता असते आणि केवळ दुरुपयोग होण्याची शक्यता आहे. या कारणाद्वारे एखादी तरतूद समाविष्ट न करण्याचा निर्णय घेता येणार नाही. तसंच या तरतुदीचा दुर्मिळ प्रसंगी उपयोग करण्यात येईल असा विश्वास जो आहे तर आंबेडकरांनी त्यावेळेला तिथं जी संसदेची किंवा कॉन्स्टिट्युशनल असेंब्लीची जी चर्चा होत होती तर त्याच्यात व्यक्त केला होता. पुन्हा मग इंदिरा गांधींच्या काळात राष्ट्रपती राजवट किंवा आणीबाणीचा कशा प्रकारे उपयोग केला गेला, त्याला ब्लॅक पिरियड ऑफ इंडियन पॉलिटिक्स का म्हटलं जातं, हे सगळं आपण त्याच्याबद्दल वाचले, पाहिले, ऐकले. ओके, कधी ह्याच्या चांगल्या रीतीनं सुद्धा तरतूद करण्यात आली, कधी राष्ट्रपती राजवट म्हणजे जी राज्यात राज्य आणीबाणी लावली जाते तर ती कधी वाईट पद्धतीने सुद्धा लागू करण्यात आले. तर जशा नाण्याच्या 2 बाजू असतात तशा या आणीबाणीविषयक तरतुदीच्या तुम्हाला 2 बाजू असल्याचं दिसतंय. आता ही 1935च्या कायद्यातनं स्वीकारलेली जर तरतूद असली तर अतिशय महत्त्वाची घटना आहे की आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्कांची तहकुबी होते, निलंबन होत नाही, हे लक्षात ठेवा. कलम 358 आणि 359 याच्यातला मी फरक तुम्हाला पुढे सांगण्याचा प्रयत्न करेन. तर ही जी तरतूद आहे आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्कांची तहकुबी, तर जर्मनीच्या वायमर संविधानाकडून स्वीकारलेली ही तरतूद आहे, हे लक्षात ठेवा. याच्यावरती आयोगाने बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला आहे. आता ही जी 3 महत्त्वाची कलमं आहेत की ज्याच्या माध्यमातून ही आणीबाणी लावली जाते, एकूण 10 कलमांचा समावेश तुम्हाला 18व्या भागात केल्याचा दिसतो. त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कलम आहे राष्ट्रीय आणीबाणी, कलम 352. आता ही जी राष्ट्रीय आणीबाणी आहे तर ही 3 प्रकारे घोषित केली जाते, म्हणजे 3 कारणामुळं. एक, युद्ध किंवा बाह्य आक्रमण, त्याला बाह्य आणीबाणी म्हणून ओळखलं जातं. सशस्त्र बंडाळी
आणि त्याला आपण अंतर्गत हे म्हणतो किंवा अंतर्गत कलह जर का निर्माण झाला तर तिथं ही आणीबाणी लावली जाते. ओके. आणि आता आणीबाणी लावणं, ओके, आता हा काही राष्ट्रपतींचा स्वविवेकाधिकार नाही आहे. पंतप्रधानाच्या कॅबिनेटच्या मताक्याने लेखी स्वरूपात शिफारस केल्यानंतरच राष्ट्रपती आणीबाणी घोषित करू शकतात. तसा कुठलाही अधिकार जो आहे तर तो भारताच्या राष्ट्रपतींना नाही विदाऊट पंतप्रधानाच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा कन्सर्न घेताना. 352 मध्ये युद्ध किंवा परकीय आक्रमण किंवा सशस्त्र बंडाळी यामुळे आणीबाणी जाहीर करता येते असं सांगण्यात आलेलं आहे. हे 352. राष्ट्रपती राजवट किंवा त्याला आपण घटक राज्यातील आणीबाणी म्हणतो, कलम 356 नुसार ही जी आणीबाणी आहे तर ती लावली जाते. आणि तिसरी आणीबाणी आहे वित्तीय आणीबाणी, कलम 360 अंतर्गत त्याला आपण आर्थिक आणीबाणी असं सुद्धा म्हणतो. आत्तापर्यंत म्हणजे पर्टिक्युलर भारताच्या ह्याचा विचार केला तर 3 वेळा राष्ट्रीय आणीबाणी कलम 352 अंतर्गत लावण्यात आली होती. पहिल्यांदा 1962 मध्ये, 1971 मध्ये आणि 1975 मध्ये. हे लक्षात ठेवा. 1962 मध्ये भारताचे राष्ट्रपती होते सर्वपल्ली राधाकृष्णन. 1971 मध्ये भारताचे राष्ट्रपती होते व्ही गिरी. आणि त्याच्यानंतर 1975 मध्ये भारताचे राष्ट्रपती होते फखरुद्दीन अली अहमद. हे लक्षात ठेवा. तर तिसरी जी आणीबाणी होती तर ती अंतर्गत अशांतता, इंटरनल डिस्टर्बन्स या कारणामुळं लावल्याचं आपल्याला दिसतंय. पहिल्या 2 घोषणा ज्या होत्या 62 आणि 71 तर या बाह्य किंवा परकीय आक्रमणामुळं या आणीबाण्या 2 लावलेल्या होत्या. आणि तिसरी आणीबाणी अंतर्गत अशांतता या कारणासाठी लावण्यात आलेली होती. अजून 360 अंतर्गत आर्थिक आणीबाणी भारतात अजून लागलेली नाही आहे. मध्ये कोविडच्या संकटानंतर ही परिस्थिती थोडीशी निर्माण झाली होती. भारतात आर्थिक आणीबाणी लागू शकते का त्याच्याविषयी चर्चासुद्धा झाल्या होत्या, परंतु ती ती लागलेली नाही. आलं लक्षात. तर अशा रीतीनं या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणीबाणीविषयक तरतुदी म्हणजे कलम 352, त्याच्यामध्ये कलम 352 1, 2 ही जी 2 महत्त्वाची कलम आहेत ती काय सांगतायत हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1975 साली जी 38वी घटनादुरुस्ती करण्यात आली होती तर त्या घटनादुरुस्तीनुसार राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा ही न्यायालयीन पुनर्विलोकनापासून मुक्त ठेवलेली आहे किंवा दूर ठेवलेली आहे. आणि याचाच अर्थ काय, आणीबाणीच्या घोषणेचं न्यायालयीन पुनर्विलोकन करता येत नाही. मग पुन्हा 1978 मध्ये 44वी घटनादुरुस्ती करण्यात आली आणि त्यांनी असं सांगितलं की आणीबाणीच्या घोषणेचं न्यायालयीन पुनर्विलोकन होऊ शकतं. ही जी 1978ची 44वी घटनादुरुस्ती आहे तर याच्यातल्या बऱ्याचशा तरतुदी ज्या आहेत तर त्या आणीबाणीशी संबंधित असणाऱ्या तरतुदी आहेत. हे लक्षात ठेवा. मग पुन्हा 1980ला एक खटला सर्वोच्च न्यायालयात उभा राहिला होता, मिनर्वा मिल्स नावाचा खटला. आणि या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं, अयोग्य हेतू किंवा काल्पनिक आणि अप्रस्तुत तथ्यावरती आधारित अथवा निरर्थक किंवा विकृत घटकांच्या आधारे राष्ट्रीय आणीबाणी घोषित केलेली असेल तर त्यास न्यायालयात आव्हान देता येतं. याचाच अर्थ काय, ही जी आणीबाणी तुम्ही घोषित करणार आहात किंवा केली असेल तर त्या आणीबाणीला न्यायालयात आव्हान देता येऊ शकतं किंवा त्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू जो आहे तर होऊ शकतो. हे लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे. बरोबर. आता हे आणीबाणीचे 3 प्रकार मी तुम्हाला सांगितलेत. राष्ट्रीय आणीबाणी, राष्ट्रपती राजवट किंवा त्याला घटक राज्यातील आणीबाणी सुद्धा म्हटलं जातं. आणि तिसरी जी आणीबाणी आहे तर ती वित्तीय आणीबाणी, कलम 352, 356 आणि 360 ही 3 कलम आहेत. आता ही आणीबाणी लागल्यानंतर याचे परिणाम काय होतात. ज्यावेळेस आपण राष्ट्रीय आणीबाणीचा विचार करतो तर राष्ट्रीय आणीबाणी घोषित केलेल्या तारखेपासून 1 महिन्याच्या आत तिला संसदेच्या 2 सभागृहांची मान्यता घ्यावी लागते. आणि ही जी तरतूद आहे तर कलम 352(4) मध्ये करण्यात आली आहे. बरोबर. आणि जी राष्ट्रपती राजवट लागली जाते तर ती घोषित झाल्यापासून 2 महिन्याच्या आत संसदेच्या 2 सभागृहांनी त्याला मान्यता देणं आवश्यक असतं. ओके. आणि राष्ट्रीय आणीबाणीला संसदेच्या 2 सभागृहांनी मान्यता दिल्यानंतर 6 महिन्यापर्यंत आणीबाणीचा अंमल राहतो आणि दर 6 महिन्यांनी संसदेची मान्यता घेऊन ही अमर्याद काळापर्यंत वाढवता येऊ शकते. हे लक्षात ठेवा. आणि राष्ट्रपती राजवट जी आहे दर 6 महिन्यानंतर आणीबाणीचा अंमलात राहतो आणि ती जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत वाढवता येते. राष्ट्रपती राजवट 3 वर्षापेक्षा जास्त ठेवली जात नाही, परंतु राष्ट्रीय आणीबाणी मात्र अमर्याद काळासाठी ठेवली जाऊ शकते. तर हे काय त्याचे महत्त्वाचे काय म्हणतो आपण त्याला परिणाम आहेत किंवा ही चर्चा आपण केली गेलेली असली पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचा घटक येतो राष्ट्रीय आणीबाणी आणि सर्वोच्च न्यायालय. म्हणजे बघा, आता मी तुम्हाला सांगितलं मिनर्वा मिल्स खटल्यातला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असेल की चुकीच्या कारणासाठी जर का तुम्ही
आणीबाणी लावणार असाल तर त्या आणीबाणीला न्यायालयात आव्हान देता येऊ शकतं, असा निकाल मिनर्वा मिल्स 1980च्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं दिल्याचं आपल्याला दिसतो. म्हणजे वेगवेगळे खटले आहेत. उदाहरणार्थ मोहन चौधरी विरुद्ध चीफ कमिशनर असेल, माखन सिंग तर सिक्का विरुद्ध पंजाब राज्य खटला असतील. ह्या वेगवेगळ्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं वेगवेगळा निर्णय दिल्याचं आपल्याला दिसतंय. आता हे सगळी चर्चा करत असताना याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं एक कलम आहे की ज्याच्यावरती दोन्ही बाजूंनी चर्चा होते, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ते आहे राष्ट्रपती राजवटीचं कलम 356. म्हणजे एखाद्या घटक राज्यामध्ये घटनात्मक यंत्रणा कोलमडली असेल तर कलम 356 तिथं आणीबाणी जाहीर करता येते आणि तिला राष्ट्रपती राजवट म्हणून ओळखलं जातं. याशिवाय जर का संविधानाला अनुसरून एखादा राज्याचा कारभार चालत नसेल तर कलम 365 अंतर्गत सुद्धा तिथं राष्ट्रपती राजवट लावता येऊ शकते. येते का लक्षात? हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. आता ही राष्ट्रपती राजवट जी आहे तर याची घोषणा कशी होते तर कलम 355 नुसार केंद्र शासनाने प्रत्येक घटक राज्य संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करेल याची हमी द्यायची असते आणि केंद्र सरकारचं ते कर्तव्य आहे. याच्यामध्ये 355 केंद्र सरकारच्या 2 कर्तव्याचा उल्लेख आहे. एक, प्रत्येक घटक राज्याचं बाह्याक्रमणाने अंतर्गत अशांतता यापासून संरक्षण करणं आणि दुसरं, प्रत्येक घटक राज्य सरकार राज्यघटनेतील तरतुदींना अनुसरून राज्यकारभार करेल याची हमी देणं. आणि जर का हे होत नसेल तर तिथं राष्ट्रपती राजवट जी आहे तर ती रावली जाते. आता राष्ट्रपती राजवटीचे परिणाम काय होतात ह्या परिणामाची चर्चा कलम 356 1A 1B आणि 1C मध्ये आणि 357 1A मध्ये करण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागते तर राष्ट्रपती राजवटीच्या घोषणेनंतर राष्ट्रपती राज्यपालामार्फत आपल्या अधिकारांचा वापर तिथं तुम्हाला त्या पर्टिक्युलर राज्यात करायचा असल्याचं आपल्याला दिसून येते. तर हे राष्ट्रपती राजवटीचे काही परिणाम आहेत राज्यांच्या बाबतीत. याच्यानंतर राष्ट्रपती राजवट आणि न्यायालयीन पुनर्विलोकन, त्याच्यामध्ये राजस्थानचा खटला असेल, बोम्मई खटला असेल की जो 1989 मध्ये सर्वोच्च न्यायालयात उभा राहिला होता. आणि मग 44वी घटना दुरुस्ती असेल, 356च्या उपयोगाचं योग्य आधार किंवा अयोग्य आधार याच्याबद्दल तुम्हाला बऱ्याचशा वेळेला चर्चा जी आहे तर ती भारताच्या पॉलिटिकल प्रिमायसेसमध्ये त्याची चर्चा झालेली दिसते. आता कलम 352 आणि 356 मध्ये फरक काय आहे हे सुद्धा माहीत असलं पाहिजे तुम्हाला. याची सुद्धा तुम्ही अभ्यास केलेला असला पाहिजे. त्याच्यानंतर शेवटचं जे कलम येतं ते कलम येतं कलम 360 वित्तीय आणीबाणी, आर्थिक आणीबाणी. भारताची किंवा घटक राज्यातील कोणत्याही भागाची वित्तीय स्थिती, स्थैर्य किंवा पत जर का याला धोका निर्माण झाला असेल तर तिथं वित्तीय आणीबाणी जाहीर करता येते, हे लक्षात ठेवा. दॅट्स इट. ओके. त्याच्यामुळं म्हणजे आता याचे परिणाम काय होतात वित्तीय आणीबाणीचे कलम 360 मध्ये 4A2 मध्ये हे सगळे परिणाम सांगितलेले आहेत. आणि मग शेवटी डिस्क्रिप्टिव्हच्या किंवा उत्तर लिहिण्याच्या दृष्टिकोनातून आणीबाणीविषयक तरतुदीचं परीक्षण करणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे आक्षेप काय असतात आणि मग त्याला क्रिटिकली एक्झामिन कसं केलं जाऊ शकेल जर का तुम्ही मेनशी उत्तर लिहित असाल तर हा आणीबाणीविषयक असणारा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. याची माहिती मी तुम्हाला इंट्रोमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून डिटेलमध्ये जर का तुम्हाला चर्चा करायची असेल, समजून घ्यायचं असेल टॉपिक, तर आपल्या भारतीय राज्यव्यवस्था ही जी लेक्चर सिरीज आहे तर त्याच्यातलं आणीबाणीचं लेक्चर न विसरता पहा. आणीबाणीविषयी परत तुम्हाला दुसरं काय वाचण्याचं किंवा कशाची अभ्यास करण्याची गरज पडणार नाही, हे लक्षात ठेवा. दॅट्स इट. चलो सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती. ही जी सिरीज आहे तर तुम्हाला VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये मिळेल. प्लेलिस्ट सेक्शनचं नाव आहे MPSC पॉलिटी PYQ अनालिसिस सिरीज. दॅट्स इट. गो. फर्स्ट क्वेश्चन थोडंसं फास्ट होतं आहे, समजून घ्या. पहिला प्रश्न काय म्हणतो बघा. योग्य कथनं ओळखायच्यात, 2 विधानं दिलेत, त्याच्यातलं योग्य विधान निवडायचं आहे. राष्ट्रपतींना राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात लोकसभेचा कार्यकाळ एका वेळेस 1 वर्ष वाढवण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे का? तर हे कथन बरोबर आहे. आणीबाणी संपल्याची घोषणा झाल्यानंतर लोकसभेचा कार्यकाळ 6 महिन्यापेक्षा जास्त वाढवता येत नाही, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे लोकसभेचा कार्यकाळ 1 वेळेस वाढवता येऊ शकतो. ओके, हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. आणि एकदा आणीबाणी घोषित झाल्यानंतर संसदेने एकदा मान्यता दिल्यानंतर कार्यकारी मंडळाची म्हणजे कॅबिनेटची इच्छा असेपर्यंत त्या आणीबाणीचा अंमल जो आहे तर तो सुरू ठेवता येतो. परंतु आणीबाणीच्या घोषणेला मुदतवाढ देण्यापूर्वीच 6 महिन्यामध्ये लोकसभा जर का विसर्जित झाली तर लोकसभेची पुनर्स्थापना झाल्यानंतर तिच्या पहिल्या बैठकीपासून 30 दिवसापर्यंत आणीबाणी राहते. मात्र या दरम्यान राज्यसभेने आणीबाणीला मुदतवाढ देणं आवश्यक असतं. म्हणजे जर का तिथं लोकसभा विसर्जित झाली असेल तर आणीबाणीचा जास्तीत जास्त कालावधी किती असतो
6 महिने 30 दिवस त्याच्या आतमध्ये जे आहे तर त्याला मंजुरी त्या काळात राज्यसभेने मंजुरी दिली असायला पाहिजे. ओके. आता आणीबाणीची घोषणा मागे कशी घेतली जाऊ शकते, तर लोकसभेने आणीबाणीच्या घोषणेस नकार देणारा किंवा अस्तित्वात असलेल्या आणीबाणीला मुदतवाढ देण्यास नकार देणारा ठराव जर का पारित केला तर राष्ट्रपतींना तत्काळ आणीबाणीची घोषणा मागे घ्यावी लागते. ही तरतूद कलम 352(7) मध्ये करण्यात आली. पुन्हा एकदा ही संरक्षक तरतूद 44 घटना दुरुस्त करण्यात आली. यापूर्वी राष्ट्रपती आपल्या इच्छेने आणीबाणीची घोषणा मागे घेत असत आणि या संदर्भात लोकसभेचं कोणतेही नियंत्रण नव्हतं. जर का तुम्हाला सरळ सरळ प्रश्न विचारला, आणीबाणी मागे घेण्याच्या संदर्भात खालीलपैकी कुठल्या सभागृहाला जास्तीचे अधिकार देण्यात आलेले आहेत, तर त्या सभागृहाचं नाव आहे लोकसभा. दॅट्स इट. जर का असा यांनी ठराव पारित केला तर ती आणीबाणी मागं घेता येऊ शकते. ओके. परंतु लोकसभेतील एकूण सदस्य संख्येच्या 1/2 सदस्यांनी लेखी स्वरूपात सभापतीला याबाबत पूर्वसूचना दिल्यास आणीबाणीला मुदतवाढ नाकारण्याबाबतच्या ठरावाचा विचार करण्यासाठी 14 दिवसांच्या आत सभागृहांची विशेष बैठक बोलावली जाते कलम 352(8) नुसार. हे लक्षात ठेवा. समजलं? चलो पुढचा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. दोन्हीच्या दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. पुढचा प्रश्न. चुकीचं विधान ओळखायचं आहे 352 आणि 356च्या अनुषंगानं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, या दोन ही जी कलम आहे 352 आणि 356 याच्यामध्ये काहीतरी संबंध आहे किंवा काहीतरी फरक आहे, तर तो मी तुम्हाला आता सांगतोय. पहिल्यांदा प्रश्न पहा काय आहे ते. चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. बघा, राष्ट्रीय आणीबाणी संसदीय मान्यता 1 महिन्यात मिळणं आवश्यक आहे, तर राष्ट्रीय जबाब 2 महिने आहे. बरोबर आहे पहिलं विधान. 352 खालील आणीबाणी संसदेच्या विशेष बहुमताची आवश्यकता असते, साध्या बहुमत लागतं 356ला. हे सुद्धा बरोबर आहे. पहिली 2 विधानं ॲब्सोल्युटली करेक्ट आहेत. तिसरं विधान बघा काय म्हणते. राष्ट्रीय आणीबाणी हे दर 6 महिन्यासाठी संसदीय मान्यतेच्या अटीवर कितीही काळ चालू राहते, तर राष्ट्रपती राजवटीचा कमाल कालावधी 1 वर्ष आहे, नाही तो कालावधी 3 वर्ष आहे. दॅट्स इट. चुकीचं विधान ओळखायचं होतं आपल्याला. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर ते चुकीचं विधान आहे. 2 आणि ब ही 2 विधानं बरोबर आहेत. 352 आणि 356 जर का तुलना केली तर 352 अंतर्गत युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र बंडाळी या 3 कारणावरून आणीबाणी घोषित केले जाते. आणि 356 जर का विचार केला, राज्याचा कारभार घटनेनुसार चालवणं शक्य नाही अथवा चालवला जात नाही, परिणामी राज्यातील घटनात्मक यंत्रणा मोडकळीस आली या आधारावरती उद्घोषणा केली जाते. 352 मूलभूत हक्कावरती परिणाम होतो, 356 मूलभूत हक्कावरती परिणाम होत नाही. 352 नुसार केंद्र राज्य संबंध पूर्णपणे बदलतात. 356 नुसार केवळ घटक राज्य आणि केंद्र यांच्यातील संबंधावरती परिणाम होतो. 352ची कमाल पातळी जी आहे तर तो कालावधी राज्यघटनेत नमूद नाही आहे आणि 356चा कमाल कालावधी आहे तर तो 3 वर्ष इतका ठेवण्यात आलेला आहे. हे लक्षात ठेवा. हा फरक आहे 352 आणि 356 मधला. म्हणजे ही कलम आहे का दुसरं काहीतरी वाटायचं. चलो पुढचा प्रश्न. मोठा प्रश्न आहे, मोठं वाक्य आहे. प्रश्न काय मोठा नाही आहे. काय सांगितलं आहे, 356शी संबंधित असणारं हे कलम आहे. आणीबाणी कधी चालू ठेवू, हे वाचून घ्या तुम्ही. मोठा आहे, मी तर डायरेक्ट उत्तराकडे जातो. बघा आता पहिलं वाक्य काय म्हणते, संबंधित राज्याच्या राज्यपालाने राष्ट्रपती राजवट चालू ठेवणं असं आवश्यक आहे. राष्ट्रपतीस नाही, आपण एकदा वाचूयाच, हे तर वाचल्याशिवाय काय समजणार नाही. प्रश्न काय म्हणते बघा, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 356 अनुसार घटक राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमडून पडण्याच्या कारणास्तव राज्यातील राष्ट्रपती राजवट खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत किंवा कारणास्तव 1 वर्षापेक्षा जास्त काळ चालू ठेवता येऊ शकते. कारणं कुठली कुठली असायला पाहिजेत बघा. डायरेक्ट कारणं तुम्हाला सांगतो. केवळ राष्ट्रीय आणीबाणी चालू असेल तर, आणि संबंधित राज्यात काही अडचणीमुळे विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेणं अवघड आहे असं निर्वाचन आयोगाने प्रमाणित केलं तर ही आणीबाणी आहे 356ची 1 वर्षापेक्षा जास्त काळ चालू ठेवता येऊ शकते. वरची 2 विधानं चुकीची आहेत. क आणि ड हे आपल्या 2 प्रश्नाचे उत्तर आहेत. याचा पर्याय किती आहे बघा, पर्याय क्रमांक 3. दॅट्स इट. पुढचा प्रश्न. खालील विधानं विचारात घ्या आणि बरोबर असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. राष्ट्रपतीने राष्ट्रीय आणीबाणी घोषित केल्यास विधानसभेचा कार्यकाळ वाढवता येऊ शकतो. राष्ट्रीय आणीबाणीचा आणि विधानसभेचा काही संबंध नाही आहे. पहिलं विधान बरोबर आहे. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात विधानसभेचा कार्यकाळ एका वेळी 6 महिन्यासाठी वाढवण्याचा अधिकार राष्ट्रपती असतो. काहीच संबंध नाही आहे. विधानसभेचा विस्तारित कार्यकाळ आणीबाणी उठल्यानंतर 6 महिन्यापेक्षा जास्त असणार नाही. बरोबर आहे. अ आणि क ही 2 विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे.
अधिक माहितीसाठी तुम्ही इंडियन पॉलिटी भारतीय राज्यव्यवस्था ही जी लेक्चर सिरीज आहे तर त्याच्यामधलं आणीबाणीचं लेक्चर न विसरता पहा. ओके. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यासाठी घटनेत सशस्त्र बंड किंवा सशस्त्र बंडाळी हा शब्दप्रयोग कधी जोडला गेला? मग असे सांगितले मी तुम्हाला सुरुवातीला 44वी घटनादुरुस्ती 1978, हे लक्षात ठेवा. ही अतिशय महत्त्वाची घटनादुरुस्ती आहे आणि ही जी घटनादुरुस्ती आहे तर ती पर्टिक्युलर या आणीबाणीशी संबंधित तरतुदींना ही घटनादुरुस्ती डेडिकेट करण्यात आलेली आहे. ओके. म्हणजे 44व्या घटनादुरुस्तीनं आणीबाणीची तरतूद जी आहे तर ती न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेत आणलेली आहे. याच 42व्या घटनादुरुस्तीनं काय करण्यात आलं होतं, राष्ट्रीय आणीबाणीची कार्यवाही केवळ एखाद्या विशिष्ट भागापुरतीच मर्यादित करण्याचा राष्ट्रपतींना अधिकार दिलेला होता आणि 44व्या घटनादुरुस्तीनं याच्यामध्ये बरेचसे बदल जे आहेत तर ते करण्यात आलेले आहेत. 44व्या घटनादुरुस्तीबद्दलच्या ज्या महत्त्वाच्या तरतुदी आहेत तर त्या मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती त्याची PDF पोस्ट केलेली आहे, न विसरता ती वाचा. पुढचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या आणि बरोबर असणारं विधान आपल्याला शोधायचं आहे. 4 विधान आहेत. राष्ट्रपती पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रीय आणीबाणी घोषित करतात? नाही. पंतप्रधानाच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं आणि ती लिखित स्वरूपात असायला लागते. पहिले विधान चुकलं. राष्ट्रीय कॅबिनेट म्हणतो आपण, मंत्रिमंडळ नॉट. राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणेला संसदेच्या दोन्ही सभागृहांची मान्यता 2 महिने नाही हो 1 महिन्याच्या आत. ब चुकलं. राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणेला संसदेच्या 2 क्रमाने साधं बहुमत नाही, विशेष बहुमत लागतं. क सुद्धा चुकलं. राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा कोणत्याही वेळी मागे घेऊ शकतात, त्यासाठी मान्यतेची गरज नसते. वरवर पाहता हे उत्तर, हे सुद्धा वाक्य मला चुकीचं वाटते. त्यासाठी मान्यतेची गरज नसते. हां, मग राष्ट्रपती घेऊ शकतात, परंतु जर का लोकसभेने असं ठरवलंच की आता आणीबाणी नको आहे तर मात्र मग ते राष्ट्रपती ती घोषणा करू शकतात. त्याच्यामुळे ड बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 जो आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. 4 इथं विधानं दिलेली आहेत. अनुच्छेद 365 देखील राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा अधिकार प्रदान करतं. 365 राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा अधिकार प्रदान करतं नाही. त्याच्यातली तरतूद जी आहे तर ती तरतूद बरोबर, पहिलं विधान बरोबर आहे. 356 आणि 365 दोननुसार ही राष्ट्रपती राजवट लावता येते. पहिलं बरोबर आहे. चुकीचं विधान आपल्याला बाजूला काढायचं आहे. राष्ट्रपती राजवट घोषणा केल्यापासून 1 महिन्याच्या कालावधीत त्या घोषणेला संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता देणं आवश्यक असतं. बरोबर ना? ओका, हे बघा, हे विधान चुकीचं आहे. राष्ट्रपती राजवट नाही, राष्ट्रपती राजवटीला 2 महिने असतात, त्याच्यामुळे चुकलं. जर संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता दिली तर पुढील 1 वर्ष नाही 3 वर्ष जास्तीत जास्त, त्याच्यामुळे क चुकलं. निर्णय न्यायालय रद्द करू शकतं, हे बरोबर आहे. अ आणि ड ही 2 विधानं बरोबर आहेत. ब आणि क ही 2 विधानं चुकीची आहेत, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे तर आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर आहे. पुढचा प्रश्न, राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित केल्याचे खालीलपैकी कोणते आवश्यक परिणाम होतातच असं नाही? म्हणजे काय होत नाही असं त्यांनी विचारलं आहे. राज्य विधानसभेचं विसर्जन सहसा होत नाही आहे. राज्य विधान परिषदेचं विसर्जन ते होईल का? ते सुद्धा नाही होणार. राज्यातील मंत्री परिषदेची पदच्युती ही होते, म्हणजे मंत्रिमंडळ तिथं राहत नाही आहे. विधानसभा आणि विधान परिषद तशीच राहते. तर अ आणि ब हे 2 परिणाम होतातच असं नाही आहे. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे मध्ये ज्यावेळेस 2019ला राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती त्यावेळेस आमदार होतेच तिथं, फक्त मंत्रिमंडळ सत्तेत नव्हतं. त्याच्यामुळे हे 2 परिणाम होतातच असं नाही. अ आणि ब उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न, अनुच्छेद क्रमांक 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी संबंधी पुढील विधानापैकी कोणतं विधान काय आहे? बरोबर आहे, ते चुका आहे ते आपल्याला सांगायचं आहे. योग्य असणारं विधान सांगायचं आहे. 352 अंतर्गत राज्य सरकार कार्यरत राहतं ते बरखास्त होत नाही. बरोबर आहे का? बरोबर आहे. 352च्या प्रभावाखाली केंद्र शासनाला कायदेनिर्मिती प्रश्नासंदर्भात घटक राज्यांमध्ये एक समयावच्छेदी अधिकार प्राप्त होतं. बरोबर आहे. अनुच्छेद 352 अंतर्गत घटक राज्याची कायदेमंडळ कार्यरत राहू शकतात. हे सुद्धा बरोबर आहे. ही तिन्हीच्या तिन्ही विधानं जी आहेत तर ती बरोबर आहेत. राष्ट्रीय आणीबाणी 352 अंतर्गत जर का लागू झाली, ओके, तर राज्यात जी मंत्रिमंडळ सत्तेत असतात किंवा राज्याची जी व्यवस्था आहे विधिमंडळाची तर त्याला कुठलाही धक्का पोचत नाही. परंतु राज्यातले घटक राज्यामध्ये कायदेनिर्मिती आणि इतर प्रश्नांसंदर्भात मात्र
केंद्र सरकारला जास्तीचे अधिकार जे असतात तर ते 352 अंतर्गत राष्ट्रीय आणीबाणी लागू झाल्यानंतर ते अधिकार केंद्र सरकारला प्राप्त होतात. ओके, समजलं. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? बरोबर नाही याचा अर्थ चुकीचं असणारं विधान शोधायचं आहे. राष्ट्रीय आणीबाणी समाप्त करण्याचा ठराव केवळ राज्यसभा संमत करू शकते, तेच विधान चुकीचं आहे. राज्यसभा नाही, तो ठराव फक्त लोकसभा पारित करू शकते आणि लोकसभेतील एकूण सदस्य संख्येच्या 1.0 म्हणजे 1/10 सदस्यांनी लेखी स्वरूपात सभापतीला याबाबत पूर्वसूचना दिल्यास आणीबाणीला मुदतवाढ नाकारण्याबाबतच्या ठरावाचा विचार करण्यासाठी 14 दिवसांच्या आत त्या सभागृहाची विशेष बैठक बोलावली जाते आणि मग आणीबाणीला मुदतवाढ द्यायची की नाही, ती रद्द करायची की नाही याचा निर्णय तिथं घेतला जातो. 2, 3 आणि 4 ही 3 विधानं मात्र या ठिकाणी बरोबर असल्याचं आपल्याला दिसतंय. ओके, पुढचा प्रश्न, 1978च्या 44व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात खालीलपैकी कोणत्या तरतुदी केलेल्या नाहीत? तरतुदी केलेल्या नाहीत असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. तरतुदी केलेली नाही याचा अर्थ कुठली तरी एकच तरतूद नसेल, कारण त्यांनी विधानं दिलीत आणि त्याच्यातनं आपल्याला उत्तर काढायचं आहे. जर काही ते जास्त विधानं दिली असती तर एकापेक्षा जास्त उत्तर आली असती, एकापेक्षा जास्त वाक्य आली असती, तर एकच वाक्य येईल. बघा, इथं मी एक म्हणायचं, तिथं म्हटलं एक म्हणा. कॅबिनेटच्या लेखी शिफारशीशिवाय राष्ट्रपती आणीबाणी घोषित करत नाहीत. ॲब्सोल्युटली करेक्ट आहे, बरोबर आहे. अंतर्गत अशांतताऐवजी सशस्त्र बंडाळ हा शब्द वापरण्यात आला, बरोबर आहे. अनुच्छेद 19 खाली असलेले 6 मूलभूत अधिकार हे केवळ युद्ध आणि परकीय आक्रमणाच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीत निलंबित करता येतील. सशस्त्र बंडाळाच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीत निलंबित करता येणार नाहीत, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे कलम 19 अंतर्गत जे 6 आपले स्वातंत्र्यासंबंधीचे मूलभूत हक्क आहेत तर ते कधी निलंबित करता येतील? युद्ध आणि परकीय आक्रमण झालं तर, सशस्त्र अंतर्गत बंडाळी झाली तर हे मूलभूत हक्क निलंबित करता येत नाहीत. ही सुद्धा तरतूद आहे, तर ती 44व्या घटनादुरुस्तीनं करण्यात आलेली आहे आणि याच घटनादुरुस्तीनं ह्या आणीबाणीचा न्यायालयीन पुनर्विलोकन करण्याचा अधिकारसुद्धा देण्यात आलेला आहे. 3 विधानं बरोबर आहेत, याचा अर्थ 4थं विधान चुकीचं आहे. बघा काय म्हणते, संसदेच्या कोणत्याही सभागृहाने आणीबाणीच्या घोषणेला विरोध करणारा अथवा आणीबाणी चालू ठेवण्यास विरोध करणारा ठराव कोणत्याही वेळी मंजूर केला तर राष्ट्रपतीने आणीबाणी मागे घेण्याची घोषणा करणं आवश्यक आहे. इथं लोकसभेला जास्तीचे अधिकार जे आहेत तर ते प्राप्त झालेले आहेत, नॉट संसद. संसद म्हणले की मग राज्यसभा येते तिथं, इथं फक्त लोकसभेचं महत्त्व जास्त आहे. विधान 4थं चुकीचं आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतींनी आर्थिक आणीबाणी घोषित केल्यास त्याचे खालीलपैकी कोणते परिणाम होतील? आर्थिक आणीबाणी याचा अर्थ कलम 360 अंतर्गत फायनान्शियल इमर्जन्सी, वित्तीय आणीबाणी त्याला म्हटलं जातं. राष्ट्रपती नागरिकांचे सर्व मूलभूत अधिकार निलंबित करू शकतात, हे पॉसिबलच नाही आहे, हे होणार नाही आहे, कारण ते आर्थिक आणीबाणी आहे. राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वगळून सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्यात कपात करू शकतात. ओके, तर ही कपात करता येत नाही. ओके, ब चुकलं. राष्ट्रपती आर्थिक व्यवहारातील सुज्ञपणाच्या तत्वांचं पालन करण्यासंबंधी राज्याला आदेश देऊ शकतात, हे मात्र होऊ शकतं. त्याच्यानंतर पुढचा म्हणजे हे आहे, राज्य विधिमंडळाने संमत केलेली सर्व अर्थविधेयकं राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवली जाऊ शकतात, हे सुद्धा बरोबर आहे. तर क आणि ड ही 2 विधानं बरोबर आहेत, अ आणि ब ही 2 विधानं चुकीची आहेत. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. दॅट्स इट. राष्ट्रपती नागरिकांचे सर्व मूलभूत अधिकार निलंबित करू शकतात, हे कसं काय पॉसिबल आहे ना, कारण तिथं आर्थिक आणीबाणी लागली, नॉट राष्ट्रीय आणीबाणी, त्याच्यामुळं पहिलं विधान चुकलं. आणि पगारात सहसा वेतन आणि भत्त्यात कपात होऊ शकत नाही, त्याच्यामुळं अ आणि ब चुकलं. ब, क आणि ड या ठिकाणी बरोबर आहे कलम 360च्या अनुषंगानं. आता हे कलम 360 जे आहे की ज्याच्या माध्यमातून वित्तीय आणीबाणी लावली जाऊ शकते. आता बघा, वित्तीय आणीबाणी जर का लावली तर संसदेची मंजुरीला कशी मिळवली जाते? वित्तीय आणीबाणीच्या घोषणेत संसदेच्या प्रत्येक सभागृहापुढे संमतीसाठी सादर करावं लागतं. वित्तीय आणीबाणी घोषित केल्यानंतर 2 महिन्याच्या कालावधीत त्या संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता द्यावी लागते, हे लक्षात ठेवा. आणि लोकसभा विसर्जित झालेली असताना वित्तीय आणीबाणी घोषित झालेली असेल किंवा या ठरावाला मंजुरी न देताच 2 महिन्यामध्ये लोकसभा बरखास्त झाली असेल तर लोकसभा पुनर्स्थापित झाल्यानंतर तिच्या पहिल्या बैठकीपासून 30 दिवसाच्या आत आणीबाणी अंमलात राहू शकते, मात्र या दरम्यान राज्यसभेने त्याला मंजुरी द्यायला लागते. आता याचे परिणाम काय होतात बघा, केंद्रीय कार्यकारी मंडळ म्हणजे एक्झिक्युटिव्ह वित्तीय व्यवहारविषयक तत्वांचं पालन करण्यासंबंधी कोणत्याही घटक राज्याला आदेश देऊ शकतं. ओके, म्हणजे पर्याय क्रमांक 3 क बरोबर आहे.
आणि राष्ट्रपती या उद्देशपूर्तीकरता आवश्यक निर्देश जारी करू शकतात. अशा निर्देशामध्ये काय काय असतं? राज्याच्या सेवेत कार्य करणाऱ्या कोणत्याही किंवा सर्वच वर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये आणि भत्त्यामध्ये कपात करणं. याशिवाय राज्य विधिमंडळाने संमत केलेली सर्व धन विधेयकं म्हणजेच अर्थविधेयकं आणि इतर वित्तीय विधेयकं राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवणं. ओके, म्हणजे बघा इथं हे सर्वोच्च उच्च न्यायालयात काही होत नाही, हे चुकलं. राष्ट्रपती केंद्र शासनाच्या सेवेमध्ये कार्यरत सर्व किंवा कोणत्याही वर्गातील कर्मचाऱ्यांचे आणि सर्वोच्च उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या वेतन भत्त्यामध्ये कपात करण्याचे निर्देश देऊ शकतात. त्याच्यामुळं इथं मी ब चुकीचं म्हटलो, ब सुद्धा बरोबर आहे. ब, क आणि ड ही 3 विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. त्याच्यामुळं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मी 3 म्हटलं तुम्हाला, इट्स माय मिस्टेक. पर्याय क्रमांक 2 ब, क, ड. सर्वोच्च उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वगळून नाही, तरीसुद्धा हे विधान चुकीचं आहे. वगळून नाही, धरून हे मी मागाशी वाचलं त्याच्यामुळे मला लक्षात आलं. सर्वोच्च उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वगळून नाही, हे न्यायाधीश पकडून, त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे. अजून एकदा हेच प्रश्नाचं उत्तर आहे क आणि ड. त्याच्यामुळे सांगतोय, हे थोडंसं मी फास्ट घेतल्यामुळं काही गडबड व्हायला लागली, त्याच्यासाठी रिअली सॉरी. प्रश्न नीट वाचायला पाहिजे. आत्ता हे बघा, मागाशी मी हा शब्द वाचला होता आणि आत्ता मी शब्द वाचला नाही, त्याच्यामुळं हे ब चुकीचं आहे, लक्षात ठेवा. प्रश्नाचं उत्तर 3च आहे, पर्याय क्रमांक 3. क आणि ड ही 2 विधानं बरोबर आहेत. वगळून नाही हे सर्वोच्च न्यायालयाचे आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश धरून वेतन आणि भत्त्यात कपात केली जाऊ शकते. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, राज्यघटनेनुसार राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट घोषित केली जाऊ शकते. कधी घोषित केली जाऊ शकते असं त्यांनी विचारले. जर राज्यघटनेतील तरतुदीप्रमाणे राज्य शासन काम करीत नसेल तर, जर केंद्राने दिलेल्या निर्देशाचं पालन करण्यास राज्य शासन असमर्थ असेल तर, कलम 356 आणि कलम 365 या 2 कलमांतर्गत राज्यात राज्य आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते. त्याच्यामुळं ब आणि क पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटना कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणीचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी कोणत्या विभागाची असते? कुठला विभाग असेल तो? आर्थिक व्यवहार विभाग. पर्याय क्रमांक 3. दॅट्स इट. आत्ताच मी जे आहे तर ते तुम्हाला सांगितलेलं होतं. वित्तीय आणीबाणीमध्ये केंद्र शासनाच्या सर्व राज्यांच्या वित्तीय बाबीवर पूर्ण नियंत्रण प्रस्थापित होतं. घटना समितीतले एक सदस्य होते एच.एन. कुंजरू, ऐकलं असेल. ते काय म्हणतात बघा, वित्तीय आणीबाणीच्या तरतुदीमुळे घटक राज्यांची वित्तीय स्वायत्तता धोक्यात येते असं त्यांनी सांगितलं होतं. आणि याला काउंटर करताना डॉक्टर आंबेडकरांनी काय म्हटले, ही तरतूद कमी अधिक प्रमाणात अमेरिकेतील नॅशनल रिकव्हरी ॲक्टमधील तरतुदीवरून स्वीकारलेली आहे. आर्थिक महामंदीच्या पार्श्वभूमीवरती 1933 अमेरिकेनं तसंच कॅनडा आणि ऑस्ट्रेलियानं हा कायदा केला होता आणि या कायद्याने आर्थिक आणि वित्तीय अडचणी दूर करण्याकरता राष्ट्राध्यक्षाला अधिकार दिलेले आहेत. बरोबर. 1991 असेल, 2008 असेल आणि 2019 असेल, या 3 वेळेला भारतात वित्तीय पेच प्रसंग निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून आलं होतं. परंतु तरीही केंद्र सरकारने आज तागायत वित्तीय आणीबाणी घोषित केलेली नाही, हे लक्षात ठेवा. बरोबर. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला 3 विधानं दिलेत आणि त्याच्यातलं बरोबर असणारं विधान आपल्याला शोधायचं आहे. भारतीय राज्यघटनेत 352 ते 360 या आणीबाणीशी संबंधित असणारे कलम आहेत. बरोबर आहे. 356 राज्य आणीबाणीशी संबंधित आहे. बरोबर आहे. 360 राष्ट्रीय आणीबाणी नाही आहे, ती वित्तीय आणीबाणी आहे. क चुकलं. अ आणि ब बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. फॅक्च्युअल डाटा आहे, डायरेक्ट त्यांनी तिथं कलम विचारलेले आहेत. पुढचा प्रश्न, खालील कुठल्या अनुच्छेदातील तरतुदीनुसार राष्ट्रपती राजवट लागू करता येऊ शकते? बघा आता राष्ट्रपती राजवटीबद्दल विचारले ना, तर 356 आणि 365 अ आणि ड ही 2 कलम आहेत. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. समजलं? दॅट्स इट. पुढचा प्रश्न 352 वरती असणारा हा प्रश्न आहे. 352 आणीबाणीच्या घोषणेबाबत खालील विधानं विचारात घ्या आणि बरोबर किंवा चुकीचे असणारे विधान आपल्याला ओळखायचे. तिच्या घोषणेपासून 1 महिन्याचा काळ संपल्यानंतर तो आपोआपच संपुष्टात येते जर तिला लोकसभेच्या ठरावाद्वारे वरील कालावधी संपण्याच्या अगोदर मान्यता मिळाली नाही तर. तिला 1 महिन्याच्या आत तिला मंजुरी घ्यावी लागते. अलग लक्षात. त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे. 6 महिन्याचा कालावधी संपल्यानंतर जर का मंजुरी दिली नाही तर मात्र ती आपोआपच रद्द होते. चुकलं. ब बघा,
राष्ट्रपतीला आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार आहे, मात्र त्यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाने त्यांना ती घोषणा घोषित करण्यासाठी लिखित स्वरूपात शिफारस केली पाहिजे. मंत्रिमंडळानं असं काही नाही, तिथं कॅबिनेटने सांगितले. पंतप्रधानाच्या नेतृत्वाखालील कॅबिनेटनं लेखी शिफारस केल्याशिवाय राष्ट्रपतींना आणीबाणी घोषित करता येत नाही. त्याच्यामुळं ब चुकलं. दोन्हीच्या दोन्ही विधानं या ठिकाणी चुकीची आहेत. पर्याय क्रमांक 4 दोन्ही विधानं चुकीची आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय संसदेसंबंधी खाली दिलेल्यापैकी कोणतं विधान बरोबर आहे? बघा, राज्यघटनेने संसदेत अनुसूचित जाती, हा प्रश्न थोडासा चुकून इकडे आला, लोकसभेचा प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्हाला मी सांगतो डायरेक्ट. वरीलपैकी एकही विधान बरोबर नाही आहे. सगळेच्या सगळे विधानं चुकीचे आहेत. वाचून घ्या. आणीबाणीतला प्रश्न नाही. अनावधानानं इकडं आलाय, अनावधानानं आला इकडं, तरीसुद्धा आपण बघूयाच. राज्यघटनेत संसदेत अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव जागांची तरतूद आहे. संसदेत दुसरं विधान बघा, संसदेला राज्यसूचीत समाविष्ट असलेल्या विषयाबाबत कायदा करण्याचा अधिकार लोकसभा देऊ शकते. नाही, लोकसभा नाही देऊ शकत, तिथं राज्यसभा. म्हणजे राज्यसूचीतल्या एखाद्या विषयाबद्दल जर का संसदेला कायदा करायचा असेल तर तसा ठराव राज्यसभेने मंजूर करावा लागतो, नॉट लोकसभा. त्याच्यामुळे दुसरं सुद्धा विधान चुकलं. तिसरं बघा, लोकसभेचा सामान्य कार्यकाळ 5 वर्ष राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात संसदेच्या कायद्याद्वारे एका वेळी 6 महिन्यासाठी वाढवला जाऊ शकतो. नाही, तो अमर्याद काळासाठी वाढवला जाऊ शकतो. त्याच्यामुळे क विधान चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी एकही विधान या ठिकाणी बरोबर नाही. पुढचा प्रश्न, चुकीची तरतूद आपल्याला ओळखायचे. राष्ट्रीय आणीबाणी आणि राष्ट्रपती राजवट याच्यातला फरक मी तुम्हाला मागाशी सांगितला आहे. बघा, 1 महिन्याच्या आत संसदेची मान्यता, 2 महिन्याच्या आत संसदेची मान्यता, 356 बरोबर आहे पहिलं. दुसरं बघा, विशेष बहुमताद्वारे संसदेची मान्यता, साध्या बहुमताद्वारे संसदेची मान्यता. राष्ट्रीय आणीबाणीला विशेष बहुमत लागतं, राष्ट्रपती राजवटला साधं बहुमत लागतं संसदेचं. दुसरं सुद्धा बरोबर आहे. पहिली 2 विधानं बरोबर आहेत. तिसरं आणि चौथं राहिलं. बघा काय म्हणतंय, तिचा कमाल अंमलात राहण्याचा कालावधी विहित ठरलेला आहे. राष्ट्रीय आणीबाणीचा कालावधी ठरलेला नाही, ती अमर्याद काळासाठी राहिली जाऊ शकते. त्याच्यामुळे तिसरं चुकलं. पहिलं वाक्य चुकलं, दुसरं काय का असणार, कारण आपल्याला चुकीचं शोधायचं आहे. आणि राष्ट्रपती राजवटीचा कालावधी जास्तीत जास्त 3 वर्ष आहे. दॅट्स इट. तिसरं चुकलं, म्हणजे तिसरंच आपलं उत्तर आहे. चौथं विधान बघा, तिला मागे घेण्यासाठी लोकसभा ठराव मंजूर करू शकते. बरोबर आहे. ती केवळ राष्ट्रपतीद्वारे मागे घ्यावं शकते. म्हणजे राज्यातली जी राष्ट्रपती राजवट आहे तर ती फक्त आणि फक्त भारताचे राष्ट्रपती माघारी घेऊ शकतात. हे लक्षात ठेवा. राज्यांना तिथं कुठलाही अधिकार देण्यात आलेला नाही. हे महत्त्वाचं आहे. पुढं जोड्या लावायच्यात. कलम आहेत एका बाजूला आणि एका बाजूला त्याच्यातल्या तरतुदी आहेत. बघा, 352 काय आहे? राष्ट्रीय आणीबाणी. 356 काय आहे? घटक राज्यातील राष्ट्रपती राजवट. 371 काय आहे? महाराष्ट्र आणि गुजरात विशेष तरतुदी. आणि 360 काय आहे? आर्थिक आणीबाणी. म्हणजे पर्याय क्रमांक 3. अला 3, बला 1, कला 4 आणि डला 2. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही? बरोबर नाही याचा अर्थ चुकीचं विधान आपल्याला शोधायचं आहे. बघा, पहिलं विधान काय म्हणते, राज्याच्या राज्यपालांच्या अहवालाच्या आधारे अथवा राज्यपालांच्या अहवालाशिवाय अनुच्छेद 356 खाली राष्ट्रपती राजवट लादली जाऊ शकते. बरोबर आहे का? पहिलं विधान बरोबर आहे. राष्ट्रपती राजवट लादण्याच्या निर्णयास संसदेच्या दोन्ही सभागृहांची 1 महिन्याच्या आत नाही आहे, 2 महिन्याच्या आत मान्यता मिळवावी लागते साध्या बहुमतानं. दुसरं विधान चुकलं आणि ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण बरोबर नाही याचा अर्थ चुकीचं विधान शोधायचं होतं. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता दिल्यास राष्ट्रपती राजवट 6 महिन्यापर्यंत चालू राहते आणि ती वाढवता येते. ओके, तर हे बरोबर आहे. राज्य शासनाने विधानसभेचा विश्वास गमावला आहे किंवा नाही या प्रश्नाचा निर्णय केवळ सभागृहांच्या पटलावरच झाला पाहिजे. हे सुद्धा बरोबर आहे. चुकीचं विधान निवडायचं होतं, तर पर्याय क्रमांक 2 जे आहे तर ते चुकीचं विधान आहे. पुढचा प्रश्न, केव्हा राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली गेलेली होती? हा इंटरेस्टिंग प्रश्न आहे. मागाशी सांगितले आजपर्यंत भारतात किती वेळा राष्ट्रीय आणीबाणी लावण्यात आलेली आहे? तर फक्त आणि फक्त, म्हणजे फक्त म्हणण्यापेक्षा 3 वेळा लावण्यात आलेली आहे. हे जास्त महत्त्वाचं आहे. पहिली चीन आक्रमणामुळं, दुसरं पाकिस्तान युद्धामुळं आणि तिसरी अंतर्गत अशांततेमुळं. कधीकधी 1962, 1971 आणि 1975 अंतर्गत सुरक्षेच्या निमित्तानं. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ, क आणि ड
दॅट्स इट. अ क ड. हां इथं आय थिंक इथं चुकलं आहे, ऑप्शनमध्ये चुकलं आहे, जाऊ द्या मी सांगतो. पहिल्यांदा 26 ऑक्टोबर 1962 भारत चीन युद्ध. त्याच्यानंतर भारत बांगलादेश संघर्ष 1971 आणि त्याच्यानंतर अंतर्गत सुरक्षेच्या निमित्ताने 1975. अ क ड असं आपल्याकडे ऑप्शन नाही आहे. 3 पकडून चला. अ क इथं ब पाहिजे, ड पर्याय क्रमांक 3. दॅट्स इट. पुढचा प्रश्न. युद्ध, परकीय आक्रमण किंवा लष्करी उठाव यामुळे निर्माण होणाऱ्या आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी घटनेने केंद्र शासनाला कोणते विशेष अधिकार दिलेले आहेत? आता हे आणीबाणीचे अधिकार दिलेले आहेत बघा, तरी पण आपण वाचून बघूया काय काय राज्यघटनेला करता येते. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये महसूल वाटपाच्या संदर्भात असलेल्या तरतुदीमध्ये केंद्र बदल करू शकतं, बरोबर आहे. राज्यांना त्यांचे कार्यकारी अधिकार वापरण्यासंदर्भात केंद्र शासन आदेश देऊ शकतं, बरोबर आहे. राज्यसूचीमध्ये कोणत्याही विषयावर संसद कायदे करू शकते, बरोबर आहे. परंतु तसा ठराव राज्यसभेने मंजूर करावा लागतो पहिल्यांदा. आणि ड काय म्हणते, उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश तसंच राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्याचा आदेश केंद्र देऊ शकतं. कशाच्या बाबतीत? हे राष्ट्रीय आणीबाणी झाली असेल तर ते वित्तीय आणीबाणी लागू झाली असेल तरच ते करता येतं. ड विधान या ठिकाणी चुकीचं आहे. अ ब आणि क हे 3 ऑप्शन बरोबर आहेत. असा पर्याय कुठला आहे? अ ब क वाला पर्याय क्रमांक 3 ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. भारतीय संविधानाच्या कलम 356 विषयीचा प्रश्न आहे. अनेक वादविवाद उत्पन्न झाले आहेत. खालीलपैकी कोणत्या विषयाशी या कलमाचा संबंध असल्याने ते विवादास्पद ठरतं? कुठल्या? 356 कशाशी संबंधित आहे? राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणं, पर्याय क्रमांक 3. दॅट्स इट. आणि तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. राष्ट्रपती खालील कोणत्या परिस्थितीत आणीबाणी घोषित करू शकतात? बाह्य किंवा परकीय आक्रमण, बरोबर, करू शकतात का? करू शकतात. राज्यात राज्यकारभार चालवण्यात अपयश, बरोबर आहे. आणि आर्थिक कलह. अंतर्गत कलहामुळं हा शब्दप्रयोग काढून टाकण्यात आला आहे आणि 44 घटनादुरुस्तीने त्यात बदल केला. सशस्त्र अंतर्गत उठाव किंवा बंडाळी कलहामुळे होऊ शकत नाही, कारण इंदिरा गांधींनी जी 1971ची जी 75ची जी तिसरी आणीबाणी लावली होती तर ती त्याच्यामुळेच लावली होती आणि मग त्याच्यामध्ये बदल करण्यात आला. सशस्त्र उठाव झाला पाहिजे आणि ब जी तरतूद होती ती काढून टाकण्यात आली आणि आणीबाणी या 3 कारणामुळे घोषित केली जाऊ शकते. अ क आणि ड पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. भारतीय संविधानाचं कलम 356 कशाशी संदर्भात आहे? कशाशी संबंध आहे? राज्यपालाची नियुक्ती नाही. घटक राज्याची विधानसभा बरखास्तीबाबत आहे का? तर आहे की, होऊ शकते, परंतु होईलच अशी काही गॅरंटी नाही. संघराज्याचं स्वरूप एककेंद्रीय होण्याबाबत, बरोबर आहे. नवीन राज्य निर्मितीबाबत नाही. तर ब आणि क ही 2 विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेमध्ये किती प्रकारच्या आणीबाणीचा उल्लेख आहे? किती प्रकारचा आहे? सुरुवातीला सांगितलं इंट्रोमध्ये 3 आहेत. एक राष्ट्रीय आणीबाणी, दुसरं राष्ट्रपती राजवट आणि तिसरं वित्तीय आणीबाणी. 352, 356/365 आणि 360. आलं लक्षात? हे 3 महत्त्वाचे कलम आणि अशा रीतीनं आणीबाणीवरती जेवढे प्रश्न आले होते तर त्या प्रश्नाचं अचूक उत्तर आणि परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण जे आहे तर ते आपण पाहिलेलं आहे. जर का तुम्हाला अजून या आणीबाणीच्या तरतुदींबद्दल लेक्चर हवं असेल तर ते लेक्चर तुम्हाला विजेशी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती एक प्लेलिस्ट आहे, भारतीय राज्यव्यवस्था. तर या राज्यव्यवस्थेच्या लेक्चर सिरीजमध्ये आणीबाणीचं एक लेक्चर ऑलरेडी अपलोड केलेलं आहे. तिकडं या तरतुदीबद्दल सगळी माहिती अगदी इन डिटेलमध्ये दिलेली आहे. ते जर का तुम्ही लेक्चर पाहिलं नसेल तर पहा. आणीबाणीविषयीचे सगळे डाऊट्स तुमचे क्लिअर होतील. याशिवाय MPSC आणि UPSCसाठी काही आपल्या पर्सनल मेंटरशिप बॅचेस उपलब्ध आहेत, त्यात पण या पेड आहेत, लक्षात ठेवा. PSR ऑप्शनल असेल, GS पॉलिटी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, एसे रायटिंग आणि आन्सर रायटिंग. जर का या 5 बॅच तुम्हाला यायचं असेल तर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9665274459. याच्यावरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्या पेड बॅचेस तुम्ही घेऊ शकता. अशा रीतीनं तुर्तास आता आपण इथं थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूयाच.